आजच्या सेक्शनमध्ये आपण 21 पुढचे प्रश्न पाहणार आहोत. सेल G15 मध्ये योग्य फंक्शन चा उपयोग करून इकॉनॉमिक्स विषयाचे सर्वात कमी मार्क दाखवा, असा हा प्रश्न आहे. इकॉनॉमिक्स विषयात सर्वात कमी मार्क कोणाला पडले हे आपल्याला दाखवायचं आहे. कुठे दाखवायचं आहे आपल्याला? G15 मध्ये. तर G15 सेल शोधण्यासाठी इथं क्लिक करा, डायरेक्ट G15 लिहून एंटर करा. G15 गेलो आणि सर्वात कमी मार्क शोधायचे आहे आपल्याला. तर इथे या ॲटोसमच्या फंक्शनवर जायचं, या उलट्या एमवर जायचं, इथून MIN फंक्शन घ्यायचं, कारण सर्वात कमी मार्क आपल्याला शोधायचे आहेत. तिथे क्लिक करायचं आहे आणि या पूर्ण इकॉनॉमिक्स विषयात सिलेक्ट करायचं आहे, एंटर करायचं आहे. सर्वात 40 मार्क पडलेला विद्यार्थी कोण आहे? तर त्याचं नाव इथं आपल्याला दिसते, असीम खान नावाचा पर्सन आहे, त्याला सर्वात कमी मार्क आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये A1 ते D1चे फॉर्मॅटिंग काढून टाका. A1 ते D1चे फॉर्मॅटिंग काढा. A1 हा सेल हा आहे, D1पर्यंत सिलेक्ट करायचं आहे. याचं फॉर्मॅटिंग काढण्यासाठी इथं जायचं आहे, इथं क्लिअर फॉर्मॅट करायचं आहे, सबमिटवर क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला, बी कॉलमला Z to A मध्ये डाटा सॉर्ट करून डाटा अरेंज करा, असा हा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. तर कॉलम बी हा इथं क्लिक करायचं नाही, इथं क्लिक ह्याच्या ज्या फील्डवर क्लिक करायचं आहे, पर्टिक्युलर फील्ड आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि या सॉर्ट टूल इथं दिसते आपल्याला या होममध्येच, आणि याला Z to A मध्ये दाखवायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे. तर Z to A मध्ये डेटा हा सॉर्ट झाला, म्हणजे अरेंज झाला असं म्हणायला हरकत नाही. एवढंच करायचं आहे. प्रश्न खूप सोपा आहे. कॉलम ई जो आहे, एज नावाचा कॉलम आहे, याला A to Z मध्ये सॉर्ट करून डाटा अरेंज करायचा आहे. तसाच प्रश्न आहे. कॉलम ई कोणता आहे? तर कॉलम ई हा एजचा कॉलम आहे. या इथं क्लिक करायचं, इथं क्लिक करायचं नाही, इथं या सेलवर क्लिक करायचं आहे, एज हेडिंगवर क्लिक करायचं आहे, इथं जायचं आहे आणि याला A to Z मध्ये लावायचं आहे. इथं क्लिक करायचं आहे. तर सर्वात छोट्या वयाचा मुलगा वर येते आणि सर्वात हायेस्ट जे वय आहे ते खाली जाते, म्हणजे A to Z मध्ये असं डाटा सॉर्ट होतो. तर हा डाटा असं बघायचा. कॉलम F हा Z to A मध्ये सॉर्ट करून डाटा, तसाच प्रश्न आहे. कॉलम कोणता आहे? F कॉलम नावाचा, मार्क नावाचा कॉलम आहे. त्याला आपल्याला लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, सर्वात मोठी संख्या वर, सर्वात छोटी संख्या खाली दाखवायचं आहे. इथंच जायचं आहे, Z to A करायचं आहे, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट हे घ्यायचं. असं सर्वात जास्त मार्काचा विद्यार्थी वर, सर्वात कमी मार्काचा विद्यार्थी खाली, असं दाखवला जातो. हॉलिडे लिस्ट वर्कशीटला मूव्ह करा. मूव्ह म्हणजे हलवायचं आहे आपल्याला. लिस्ट इन्फो नंतर त्याला ठेवायचं आहे. प्रश्न वाचून घ्यायचा पूर्ण कसं काय म्हणतो ते. तर हॉलिडे वर्कशीट ही आहे, या हॉलिडे विषयी याच्या अगोदर ठेवायचं मला. इथं पकडायचं आणि इथं समोर आणून सोडायचं आहे, तर समोर येईल असं सबमिट करायचं. पुढचा प्रश्न, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये हेडरच्या सेंटरमध्ये पेमेंट डिटेल लिहायचं आहे. हेडर फुटर लिहिल्यानंतर आपल्याला A1 या सेलवर क्लिक करायचं आहे. तर कसं करायचा प्रश्न आपल्याला? दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये हेडरच्या सेंटरमध्ये, हेडर हा दिसतो इथं लिहिलेलं, हे लेफ्ट एरिया आहे, सेंटर एरिया, राईट एरिया पेजचा. तर इथे सेंटरमध्ये म्हणलं सेंटरला क्लिक करायचं आहे. इथे लिहायचं PAYMENT DETAILS डिटेल असं लिहायचं आहे. हेडर लिहिल्यानंतर आता A1 सेलवर A आणि 1 हा डब्बा इथं क्लिक करणं गरजेचं आहे आणि नंतरच सबमिट करायचं आहे. तर आपलं उत्तर बरोबर येईल अथवा चुकीचं येईल. कार लोनला मूव्ह करा म्हणलं आहे, होम लोन नंतर ठेवा म्हणलं आहे. तर कार लोन ही वर्कशीट आहे, याला याच्या अगोदर ठेवायचं आहे, याला पकडायचं आहे आणि समोर असं सोडून टाकून द्यायचं. पकडायचं आहे असं व्यवस्थित आणि याला सोडायचं, तर याच्या पुढे आली का बघायचं आहे, सबमिट करायचं. एवढंच करायचं होतं एवढ्या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न, वर्कशीट ऑक्टोबरला मूव्ह करा, शीट 1 नंतर ठेवा म्हणलं. तसाच प्रश्न आहे तो, सेम टू सेम प्रश्न आहे, प्रॅक्टिससाठी दिले. याला पकडायचं, समोर आणून सोडायचं, सबमिट करायचं. 30वा प्रश्न आहे, दिलेल्या वर्कशीटमध्ये पर्सनल मंथली बजेट शीटच्या नंतर एक नवीन वर्कशीट समाविष्ट करा. त्याला नाव काय द्या? बजेट नाव द्या. तर पर्सनल मंथली बजेट शीट ही दिसते, याच्यानंतर एक नवीन वर्कशीट इथं क्लिक करायचं, प्लसला क्लिक करायचं, एक नवीन वर्कशीट आली, याला नाव द्यायचं आहे बजेट. इथे नाव टाईप करायचं BUDJET, असं डबल क्लिक करायचं आहे आणि नाव द्यायचं आहे आणि याला सबमिट करायचं आहे. असं करायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्कशीटमधून ऑडिट नावाची वर्कशीट डिलीट करायची आहे. ऑडिट नावाची वर्कशीट डिलीट करा. ऑडिट वर्कशीट ही आहे, याच्यावर क्लिक करायचं अगोदर, याच्यावरच राईट क्लिक दाबायचं आहे आणि ऑडिट नावाची जी वर्कशीट आहे याला डिलीट करायचं आणि याला सबमिट करायचं. एकदा वर्कशीट डिलीट केली की ते परत मिळणार नाही. वर्कशीटला 1ला मूव्ह करा, तिचे स्थान शीट नंतर. ते सेम प्रश्न आहे, परत तोच प्रश्न आला. शीट 1ला आपल्याला हलवायचं आहे, त्याला शीट 3 नंतर ठेवायचं आहे, याला पकडायचं आहे आणि समोर आणून सोडून टाकून द्यायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे आणि याची प्रॅक्टिस आपल्याला चांगली करायला पाहिजे. शीट 1च्या नाव बदलून मार्कशीट करा, टॅब कलर रेड करा म्हणजे शीट 1चं नाव बदलायचं. तर नाव बदलणं म्हणजे शीट 1 इथे दिसते आपल्याला, याचं नाव बदलायचं, डबल क्लिक करायचं आणि त्याचं नाव लिहायचं आहे मार्कशीट, MARKSHEET असं नाव द्यायचं आहे, एंटर करायचं आहे
आणि मग नंतर म्हटलं टॅप कलर रेड करा म्हणलं. टॅप कलर म्हणजे या शीटवरच माऊस न्यायचं, राईट क्लिक दाबायचं आहे, इथं टॅप कलर म्हणून हा टूल येतो, इथं याला रेड कलरनं हायलाईट करायचं. याचा रेड कलरमध्ये असं आलं राव, तर टॅप कलर रेड कलर झाला. पुढचा प्रश्न, रिझ्यूम शीटचं नाव बदलून नेम लिस्ट करायचं. खूप सोपा प्रश्न आहे. रिझ्यूम शीट ही टेम्पलेट नावाची शीट दिसते, याचं नाव बदलायचं आहे, डबल क्लिक करायचं आहे, सिलेक्ट होऊन जाईल असं. इथं लिहायचं नेम लिस्ट असं लिहायचं आहे आणि बाहेर क्लिक करायचं आहे आणि याला सबमिट करायचं. अशा प्रकारे करायचं आहे. त्यानंतर संपूर्ण वर्षी अलाइनमेंट हॉरिझॉन्टल सेंटर, व्हर्टिकल सेंटर कालही करून पाहिलं आपण कॅलेंडरमध्ये. तशी अलाइनमेंट कशी करतात संपूर्ण वर्षीची, या कोणत्याला क्लिक करायचं, हे हॉरिझॉन्टल सेंटर हे आहे, व्हर्टिकल सेंटर हे याच्यावर क्लिक करायचं आहे, दोन्ही सेंटरला ते सबमिट करायचं. त्या पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्कशीटमध्ये अलाइनमेंट बनवून संपूर्ण वर्षीची हॉरिझॉन्टल सेंटर, व्हर्टिकल, प्रश्न तोच आहे, फक्त प्रश्नाचं स्वरूप बदललं, वाक्यरचना बदलली, प्रश्न तोच आहे, एकसारखाच आहे. इथं क्लिक करायचं कोणत्याला, हॉरिझॉन्टल सेंटरवर क्लिक करा एकदाचं, परत व्हर्टिकल सेंटरवर क्लिक करा, सबमिटवर टिक करा, सगळं होऊन जाईल. तर ते तर आपल्याला करणं गरजेचं आहे. असं सेल A4 ते H4 ब्लड डोनेट डाटाबेस या हेडिंगला मर्ज अँड सेंटर करा. मला मर्ज आणि सेंटर करतात, आपण आत्ताच करून बघलं. तर A4 पासून ते H4, A4 कोणता, ए कॉलम हा आहे, 4 हा डब्बा हा आहे, इथं क्लिक करायचं नाही, ह्या डब्यावर क्लिक करायचं. हा A4 डब्बा आहे, बघा इथं A4 आलं का, ते H4 पर्यंत सिलेक्ट करायचं, इथपर्यंत सिलेक्ट करायचं असं, आणि याला मर्ज अँड सेंटर करायचं आहे आणि याला सबमिट करायचं. असं करायचं आहे प्रश्न. त्या पुढचा प्रश्न, A2 ते C2ला हॉलिडे लिस्ट 2015 या हेडिंगला मर्ज अँड सेंटर करा. तसाच प्रश्न आहे. तर A2 हा आहे, ते C2 इथपर्यंत सिलेक्ट करायचं, मर्ज अँड सेंटर करायचं आहे, सबमिटला टिक करायचं. तर असं करून बघायचं आहे आपल्याला. त्या पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये D4 ते D11चे इंडेंट 1 कॅरेक्टर. 100% एक्झाममध्ये हा प्रश्न येतो. त्याचं प्रॅक्टिस चांगलं करा. D4 पासून D11ला सिलेक्ट करायचं आहे असं, हे सिलेक्ट केलं आणि याला 1 कॅरेक्टर वाढवायचं आहे. तर हा इंडेंट टॅब आहे, इन्क्रीज इंडेंट, याला फक्त एकदाच क्लिक करायचं, थोडं पुढे सरकते असं, सबमिटवर टिक करा असं. त्या पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, दिलेल्या वर्कशीटमध्ये B2 या सेलला अनमर्ज करा. मर्ज म्हणजे एकत्र करणं, अनमर्ज करणं म्हणजे वेगळं करणं. आता B2 सेल कोणता आहे, हा बी काळ इथे क्लिक करतो. B2 सेल हा पूर्ण एवढा मोठा सेल आहे, पण तो एकत्रच असलेला आहे. याला अनमर्ज करायला या मर्जच्या या बाणावर क्लिक करायचं, मर्ज सेंटरच्या बाणावर. इथं अनमर्ज नावाचा एक टूल आपल्याला दिसते, इथं क्लिक करायचं आहे आणि हे सगळे अनमर्ज झाले अशा प्रकारे. याला सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, B11 सेलला व्हर्टिकल टेस्ट काय करायचं आहे आपल्याला, ओरिएंटेशन अप्लाय करायचं आहे. व्हर्टिकल टेस्ट ओरिएंटेशन म्हणलं आहे. बघा लक्षात ठेवा, पेज ओरिएंटेशन आणि ओरिएंटेशन दोन मधला फरक वेगळा आहे. इथं प्रश्नात जर पेज ओरिएंटेशन आलं असतं तर या लेआउटवर गेल्या असत्या, इथं पण ओरिएंटेशन असते. पण इथं सेलचं ओरिएंटेशन म्हणलं, सेलचं ओरिएंटेशन व्हर्टिकल टेस्ट करा म्हणलं. तर सेल ओरिएंटेशन म्हणजे अगोदर आपण B11 सेल सिलेक्ट करायचा, हा B11 सेल हा आहे, B11 सेल हा आहे, आलं का बघायचं, चेक करायचं आहे. याचं सेल ओरिएंटेशन म्हणलं, सेलचं ओरिएंटेशनसाठी या ठिकाणी यायचं, हे दिसते का टूल आपल्याला AB नावाचा, इथं जायचं, याला व्हर्टिकल टेस्ट करायचं. तर असं नाव येतं, कळालं का, हे असं करून बघायचं आहे. सेल ओरिएंटेशन वेगळं आहे, पेज ओरिएंटेशन. वर्डमध्ये पण ओरिएंटेशन येते, पेज ओरिएंटेशन म्हणलं की आपण लेआउटवर जाता, आणि एक्सेलमध्ये पण ओरिएंटेशन आहे, त्याला लेआउट, पेज ओरिएंटेशन म्हणलं तर लेआउटवरच जायचं, पेज लेआउटवर जायचं असं. D4 ते D11चे 2 कॅरेक्टर वाढवायचे, इंडेंट किती, D4 ते D11ला सिलेक्ट करायचं, इंडेंट 2 कॅरेक्टर वाढवायचं, दोनदा क्लिक करा, 1 आणि 2 असं 2 वेळेस क्लिक करायचं, सबमिट करायचं आहे असं. तर असं करून बघायचं आपल्याला. H11 सेलला व्रॅप करा म्हणलं, व्रॅप टेक्स्ट. H11 सेल हा आहे, H11 हा सेल हा आहे, इथं क्लिक करायचं आहे, याला व्रॅप करा म्हणलं तर व्रॅप टेबल इथंच आहे, इथं क्लिक करायचं आहे, सबमिटला टिक करायचं. तर अशा प्रकारे आपण प्रश्न करायचे आहेत आपल्याला. A2 ते C2ला SN3 स्टाईल अप्लाय करा. खूप सोपा प्रश्न आहे. A2 ते H2, A2 हा सेल आहे, H2 इथपर्यंत सिलेक्ट करायचं, इथपर्यंत, आणि याला सेल स्टाईलवर जायचं आणि याला SN3 स्टाईल द्यायची, ही स्टाईल द्यायची. खूप सोपा आहे प्रश्न आहे, असं करून बघायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सिलेक्ट रो नंबर 6 सिलेक्ट करा, कट पेस्ट ऑप्शनचा वापर करून 1च्या ठिकाणी मूव्ह करा. बघा रो नंबर 6 सिलेक्ट करायचा आहे, 6 सिलेक्ट नंबरचा रो हा आहे, याला सिलेक्ट केला आपण, कट करा म्हणलं, याला कट करायचं आहे आणि 1च्या ठिकाणी एक सेल 1 वर क्लिक करायचं आहे आणि इथं पेस्ट करायचं. म्हणजे कट पेस्ट आपण करून पाहिलेलंच आहे, असं करून बघायचं आहे. तर अशा प्रकारे आपण 45 प्रश्न करून बघले. बाकीचे समोरचे प्रश्न खूप सोपे आहेत,
तर ते कंटिन्यू करा. 50पर्यंत आज प्रश्न होऊन जायला पाहिजे. कळालं का? तर अशा प्रकारे आपण 21 पासून ते 45चे प्रश्न पाहिले. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा. ग्रुपला हा व्हिडिओ टाकतो, तुम्ही बघत जा. घरून येताना 85 ते 50चे प्रश्न रील्स पाहण्याऐवजी पाहून यायचे आणि लगेच इथं करून बघायचे, जेणेकरून आपल्याला तो प्रश्न आपल्याला पटकन करता येईल. इथं अशा प्रकारे आपण हे प्रश्न करून दाखवले. तुम्ही हा व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा.